हे आमचे वडिलोपार्जित जागा आहे. आमचे आजोबा सखाराम नामा पारखी यांची मयत झाली 91 साली. ते वाढल्यानंतर सुनील जयसिंग पाटील यांनी ही जागा खरेदी केली 1995 साली. आता मला मुद्दा असा पडतो की जर आमचे आजोबा 91 साली जर वाढले असेल तर सुनील जयसिंग पाटील हा 95 साली जागा खरेदी करू शकतो कसा? आम्ही तर कोणी जागा विकली नाही, कारण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आम्ही जो त्यांनी दस्त नोंदवला आहे 25/52/1995 साली, तो दस्तच कार्यालयात अवेलेबल नाही. आम्ही मान्य दुय्यम निबंधक मुळशी यांच्याकडे अर्ज केले. त्याच्याकडून आम्हाला उत्तर आलं की हा दस्तच आम्हाला सापडत नाही. आम्ही पुण्यामध्ये मिसाळ साहेबांकडे गेलो, त्यांच्याकडे अर्ज केला. ते पण म्हणतात की आम्हाला ही प्राप्त झाली की आम्ही तुम्हाला देऊ. हा मुद्दा आला तर मला असं वाटतं सुनील पाटीलने ना इथून पुष्पविमान पाठवलं असं स्वर्गामध्ये, आमच्या आजोबाला वरून खाली आणलं असन, खरेदीत केलं असन आणि वरती परत नेऊन सोडलं असन. त्यानंतर त्यांनी 2007 साली ही जागा सय्यद मोहम्मद जावेद ह्याला विकली जागा ती 2007 साली. बघा आता कसं तुम्ही, पहिला दस्त सापडत नाही, ह्याने परस्पर जागा विकली. 2007ला विकल्यानंतर आत्ता 2026 साली सुनील जयसिंग पाटील हा सय्यद मोहम्मद जावेद आणि यांनी दोघांनी संगनमत करून ही जागा ह्या कंपनीला विकली. जॉय विले शहापूरजी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकली. आता मला सांगा, मी आता काय तुम्ही आधारस्तंभ आहे, मीडिया हा चौथा आधारस्तंभ आहे. ही माझी कैफियत मी तुमच्यापुढे मांडतोय. ऑलरेडी आम्ही न्यायदेवतेला पण केलेलं आहे. आम्ही न्यायदेवतेला आम्हाला विश्वास आहे पूर्ण, ते तर आम्हाला न्याय देतील, 100% न्याय देतील. आमचं बावनकुळे साहेब जे आमचे महसूल मंत्री, त्यांना एक आमचं माझं निवेदन आहे, साहेब हे पहा तुम्ही काय अनाधांदी कारभार चाललाय बघा. तुम्ही काहीतरी लक्ष घालावं. आम्हाला हे बघा, इथं परवाशी आम्ही 3 दिवस झाले आम्ही झोपलो नाही. रोज कंपाऊंड येते इथं, रोज कंपाऊंडला पूर्ण गुंड पाठवते. ही कंपनी इतकी हरामखोर कंपनी होती, आम्हाला हॅरेसमेंट करते, ताबा घ्यायचा प्रयत्न करते. ही कंपनी आहे जॉय विले शहापूरजी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड. हिचे गुंड, या कंपनी पाळलेले गुंड हे आम्हाला त्रास द्यायचं काम करतात. आता हे कब्जा करतात सगळे. हे बघा तुम्ही, बघा इथं आता इथं खोदून ठेवलेले, आम्हाला आतमध्ये जायला रस्ता नाही. आम्हाला एवढा चिखल आहे, आपण पाहिलेलं आहे, मागाशी शूटिंग काढलेली आपण, कसा त्रास होता बघा आम्हाला. माझा हार्डवेअरचा व्यवसाय होता, माझं सगळं मोठं गोडाऊन होतं माझं, परंतु या कंपनीने माझा रस्ता